कैरी घालून केलेली चटपटी तशी आंबट गोड तिखट झणझणीत चवीची ही ओली भेळ सगळ्यांच्याच आवडीची खाण्यासाठी तयार आहे। आता सध्या वातावरण खूप थंडगार आहे, पाऊस पडतोय आणि मस्त अशी ही चमचमीत ओली भेळ सगळ्यांनाच आवडते। खरं तर भेळ खायला पावसाळा, हिवाळा, उन्हाळा कोणताही ऋतू चालतो, कारण भेळ ही सगळ्यांच्याच आवडीची असते आणि त्यातल्या त्यात ओली भेळ प्रचंड आवडते सगळ्यांना। चला तर मग झटपट अशी ही चटपटीत ओली भेळ आज आपण घरीच बनवणार आहे आणि तेही कैरी घालून, त्यामुळे एक नंबर लागणार आहे। चला खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। त्यासाठी बघा इथे मी कैरी बारीक चिरून घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि आपलं जे चिंच गुळाचं पाणी असतं ते बनवून घेतलेलं आहे। आता इथे एक पसरट असं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 वाट्या मी इथे मुरमुरे घेतलेत, लाह्या घेतलेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी फरसाण घालून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जो चिवडा असेल तो घाला, पण फरसाण घातल्यामुळे भेळ एक नंबर लागते। आता त्यानंतर बघा याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कैरी आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता तुम्ही इथे बारीक चिरलेली मिरची सुद्धा घालू शकता, पण लहान मुलं खाणार असल्यामुळे मी मिरची अवॉइड केलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये इथे मी काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये झणझणीत अशी आपली लाल मिरची असते, तिखट असतं ते घालू शकता। कमी तिखट करायचं होतं म्हणून काश्मीरी लाल तिखट घातलं आहे। थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि त्यानंतर चिंच गुळाचं पाणी तयार केलेलं ते घालून घ्यायचं, अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे या भेळला आणि झटपट अशी 5च मिनिटात ही आपली चमचमीत अशी ओली भेळ खाण्यासाठी तयार होते। चवीला एक नंबर झाली होती आणि करायलाही तितकी सोपी आहे। छोट्या भुकेसाठी, दुपारच्या वेळीसाठी एक नंबर पर्याय आहे। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ही चटपटीत अशी ओली भेळ करून बघा। अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, एवढी जास्त एक नंबर छान चवीला ही भेळ तयार होते आणि अगदी कमी साहित्यात आणि खूप छान लागते। चला तर मग तुम्हाला ही झटपट अशी तयार केलेली ओल्या भेळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसते आणि चव भन्नाटच लागते। अशा पद्धतीने इथे आपली ही ओली भेळ खाण्यासाठी तयार आहे। याच्यावर तुम्हाला हवं असेल बारीक शेव घालून तुम्ही आरामात ही एन्जॉय करू शकता। तुम्हाला ही झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारी चमचमीत चटपटीत ओल्या भेळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या चमचमीत अशा कैरी घालून केलेल्या चटपटीत ओल्या भेळीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत छान मस्त खा आणि छान छान रेसिपी, नवीन नवीन रेसिपी ट्राय करून खात राहा। थँक्यू।